आज मी पालक कोफ्ता करी ही रेसिपी बनवलेली आहे। पालक न खाणारेही आवडीने खातील अशी चटपटीत अशी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे कांदा, हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्यानंतर टोमॅटोची प्युरी आहे, त्यानंतर खोबरा आणि शेंगदाण्याचा कूट, त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि धने पावडर असं साहित्य मी एका डिशमध्ये इथे काढून ठेवलेलं आहे। त्यानंतर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे आपण तेल घालून घेऊया। तेल छान गरम झाल्यावर आपण त्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी ही छान तडतड होऊ द्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। त्यानंतर आपण तयार केलेला कांदा, हिरवी मिरची आणि लसूण याची आपण पेस्ट घालून घेऊया। यामध्ये मी कुठलेच खडा मसाले वापरले नाही आहे। आता ही पेस्ट आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। त्यामुळे चव खूप छान येते। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजेच माझे जसे नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल तसे ते तुम्हाला मिळत राहतील। तुम्ही ते बघू शकता आपली पेस्ट ही छान ब्राऊन झालेली आहे। आता त्यामध्ये धनेपूड घालायचे आहे, चमचा हळद घालत आहे। त्यानंतर मी इथे 1 ते 2 चमचे लाल तिखट घातला आहे। त्यानंतर कांदा लसूण मसाला घातला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये तयार केलेल्या टोमॅटोची प्युरी घालूया। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता कलर किती छान दिसतोय। त्यानंतर त्यामध्ये मी खोबरा आणि शेंगदाण्याचा कूट घालत आहे। यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती घट्ट होणार आहे छान। अशा प्रकारे मिक्स करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता की ती घट्ट अशी ग्रेव्ही आपली झालेली आहे। त्यानंतर त्यामध्ये तुम्ही हवे त्या आकाराने पाणी टाकून ग्रेव्ही पातळ करून घेऊ शकता। इथे मी पाणी घालत आहे। आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी पातळ आपण करून घेऊ शकतो। अशा प्रकारे मी थोडीशी घट्ट अशीच ग्रेव्ही ठेवलेली आहे। आता इथले आपली ग्रेव्ही तयार आहे। आता आपण पालकचे कोफ्ते बनवून घेऊया। पालक मी बारीक चिरून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ताटामध्ये बेसन घेतलेला आहे। त्यावर आता हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे एकत्र मिक्स करून घेऊया। यामध्ये पाण्याचा खूप कमी प्रमाणात आपल्याला वापर करायचा आहे आणि याचे छान गोलाकार कोफ्ते बनवून घेऊया। आपल्या भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे। आपल्याला पूर्ण भरपूर अशी उकळी आल्यानंतर आपल्याला त्यात एक एक करून कोफ्ते सोडायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि सुगंधही असा अप्रतिम असा सुटलेला आहे। दिसायला एकदम टेस्टी आणि चटपटीत अशी भाजी दिसते। तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अजून अशाच चटपटीत रेसिपीजसाठी अमृताज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।